तदनंतर मी ज्यांचा आवाज आपण आजच्या या सेमीफायनल आणि फायनल मध्ये ऐकला ते प्रवीणजी दुगाडे यांचा देखील सन्मान मी करण्याची विनंती करतो निखिलजी देशमुख यांना की आपण त्यांचा सन्मान करावा. यानंतर केटीसी लाईव्हचा देखील आम्ही सन्मान करू. केटीसी लाईव्ह या आपण. अतुल पिंगळे यांचा देखील आम्ही सन्मानित करतोय. निखिल देशमुख यांच्या शुभ हस्ते. केटीसी लाईव्हचा देखील सन्मानित होईल. क्वालिटी आणि क्लॅरिटी या स्पर्धेमध्ये बघायला मिळाली. तर खऱ्या अर्थानं ज्याने 4 रात्री इथे समालोचनाने आपल्या गाजवल्या त्या मयूर सरांचं स्वागत आणि सन्मान सोहळा या निर्धार ट्रॉफी 2026 मध्ये केला जातोय. जय भवानी प्रतिष्ठान माणकिवली आणि अंजुमन सुधाकर भाऊ घारे फाउंडेशन आयोजित केटीसी लाईव्हचं स्वागत केलं जात आहे. त्यानंतर आमचे समालोचक मित्र मयूरजी कांबळे यांचं सुद्धा स्वागत केलं जाईल. मंडप डेकोरेटर्स तर मयूर सरांना मी विनंती करतो की त्यांनी त्यांच्या सन्मानाचा स्वीकार करावा. यानंतर माऊली मंडप डेकोरेटर्स शिवतेज दिले खरं तर या स्पर्धेला. मी आमचे मित्र संतोष लोहार यांना सुद्धा विनंती करतो तुम्ही आमच्या स्वागताचा स्वीकार करावा. संतोषजी लोहार या जे मला इथपर्यंत घेऊन आले खरं तर या स्पर्धेकरता त्या संतोष लोहार यांचा सन्मान आणि या स्पर्धेमध्ये कळत नकळत जर कोणाचा सन्मान राहिला असेल किंवा कदाचित आमच्याकडून काही चुकभूल झाली असेल. बॉल बॉईज स्कोरर झाला का? अंजुरूनचे स्कोरर या. दोन्ही स्कोरर या. श्रेयश कदम आणि बॉल बॉय डीजे या. कालेकर डीजे कुठले आहे ते? करवई. माऊली डीजे करवई. यानंतर माऊली डीजे यानंतर या परिसरातील एकेकाळचा फलंदाजीचा हुकमाचा एक्का अविनाश सर पालांडे यांचं स्वागत केलं जात आहे. पंचांचं काम त्याने अतिशय उत्कृष्टपणे केलंय. मी प्रमोददा बैलमारे यांना व्यासपीठावर आमंत्रित करतोय. सावरोळीचे फ्रँचायझी टेन्शन आलंय त्यांना. खरं तर चॅम्पियन बनण्याची संधी होती. गौरव घोसाळकर तर फुल टेन्शन मध्ये आहे. चला पाचही संघाचे जे खेळाडू आहेत आपण वळूया मयूर सरांकडे. आणि कळत नकळत जर कोणाचं स्वागत सन्मान राहिला असेल तर आम्ही क्षमस्व आहोत. कोण? हा सगळ्यात मोठी कामगिरी केली आहे कोषाध्यक्ष खजिनदार
मनोज देशमुख. चला आपण मयूर सरांकडे वळूया. चला पाचही संघाचे जे खेळाडू आहेत त्यांनी व्यासपीठाच्या समोर या. थोड्याच वेळात आपण बक्षीस वितरण सोहळ्याला सुरुवात करतोय. सर्वप्रथम जे पाहुणे आमचे आहेत उपस्थित तिथे त्यांनी स्टेजच्या बरोबर समोर या सगळे. आणि या स्पर्धेमध्ये निखिल देशमुख यांना मोलाची साथ दिली आणि स्पर्धा गेली 4 रात्री सांभाळली यांनी. संतोष जोरकर या, तुम्ही पडद्यामध्ये राहू नका, आता पडद्यावर या. निखिल सर, संतोष जोरकर साहेब या पडद्यावर. हा, सूरज केदारी तुम्ही पण या, तुमचाही सन्मान केला जाईल. प्रमोद शेट्टी या तुम्ही. सूरज केदारी या आपण. यानंतर पुन्हा एकदा आपण वळूया मयुरेश सानंदकडे. चला सगळ्या संघांना विनंती करतो की आपण व्यासपीठाच्या समोर या, थोडं जवळ या, कारण आपण बक्षीस वितरण सोहळ्याला सुरुवात करतोय. फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच 6 बॉल मध्ये 21 धावा ज्याच्या बॅट मधून आला तो रवी फुलवरे ठरतो या फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच. जरा प्रेझेंटेशन बॉक्स मधून सावरळीचे जे खेळाडू ते जरा उठा बाजूला सरका. स्टेज वरती आपण. चला मी पाहुणे आमचे फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरतोय रवींद्र फुलवरे. 6 बॉल आणि 21 धावा त्याच्या बॅटमधून आल्या. त्यानंतर आपण सांघिक पारितोषिकाकडे जातोय. ज्या स्पर्धेमध्ये या स्पर्धेमध्ये ज्यांचा पंचम क्रमांक आलाय तो गावदेवी जांभरुंग संघ आपण हे पारितोषिक घेण्यासाठी व्यासपीठावरती यावं. सन्माननीय हरदाजी तांडेल आणि अनिलजी पिंगळे साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण हे पारितोषिक द्यावं. गावदेवी जांभरुंग संघ ठरला या स्पर्धेमधला पंचम क्रमांकाचं पारितोषिक. $25,000 कॅश प्राइज आणि आकर्षक ट्रॉफी देऊन त्यांचा सन्मान करण्यात येईल गावदेवी जांभरुंग संघाचा. प्रशांतदादा खांडेकर आपण सुद्धा या. प्रशांतदादा खांडेकर यावर्षी पहिल्यांदाच रजनी स्पर्धेमध्ये जांभरुंग संघ क्वालिफाय झाला. कमबॅक जांभरुंग संघाने केलं आणि पंचम क्रमांकाचं पारितोषिक त्यांना जात आहे. अनिलजी पिंगळे आणि हरिदाजी तांडेल यांच्या शुभ हस्ते आपण हे पारितोषिक देतोय. तुषारजी बाईट घ्या कॅप्टनची. कॅप्टनला प्रश्न विचारा अमोलला. अमोल थांबा. अमोल अरे थांबा अमोल थांबा. अमोल 2 मिनिटं बोला काहीतरी. हा संदेश पाटील बोलतील. द्या माईक द्या तिकडे. तिथेच दिला ना प्रवीण सरांकडे. संदेश काय म्हणशील, यावर्षी प्रथमताच रजनी स्पर्धेमध्ये जांभरुंग संघ क्वालिफाय झाला, कशा फिलिंग्स आहेत आणि काय बोलशील या स्पर्धेविषयी? हॅलो हॅलो स्पर्धेविषयी बोलावं तेवढं कमी आहे. खूप छान असं आयोजन होतं आणि यावर्षी पाहायला गेलं तर आम्ही भरपूर जरा डाऊनमध्ये होतो, म्हणजे दुसरा राऊंड क्लिअर नव्हता, पण ही आमची आता सुरुवात आहे. ह्याच्यानंतर अजून आम्ही जास्तीत जास्त बक्षीस मिळवण्याचा प्रयत्न करू. हा होता संदेश पाटील. 4थ्या क्रमांकाचं पारितोषिक जातोय कुंभिवली संघाला. आपण ही पारितोषिक घेण्यासाठी यावं व्यासपीठावरती. 4था क्रमांक जातोय कुंभिवली संघाला. गावदेवी कुंभिवली संघ आपण या हे पारितोषिक घेण्यासाठी. $25,000 कॅश प्राइज आणि आकर्षक ट्रॉफी देऊन त्यांचा गौरव करण्यात येईल.
साहिल खाने यांनी दिलेले जर्सीज घालून संघ मैदानामध्ये उतरलेला. चौथा क्रमांक जातोय. 25,000 कॅश प्राइज आणि आकर्षक ट्रॉफी देऊन त्यांचा गौरव करण्यात येतोय या स्पर्धेमध्ये. चला कॅप्टन कडे माईक द्या आणि तुषार तुम्हाला तिथे प्रश्न विचारतील. एकाने थांबा. कॅप्टन थांबा. रूपचंद पोलेकर जोडला जातो. रूपचंद काय म्हणशील या स्पर्धेविषयी आणि संघाच्या एकंदरीत कामगिरीविषयी? स्पर्धा एकदम खूप सुंदर होती आणि आयोजन एक नंबर होतं. निखिल दादांचं आणि संतोष दादांचं आम्ही मनापासून आभार मानतो की त्यांनी आम्हाला या ग्राउंडवर खेळायला संधी दिली. आयोजन खूप सुंदर होतं. काय आमच्याकडनं चुकी झाली असेल थोडी तर माफ करा. पुढच्या वर्षी पुन्हा आम्हाला संधी द्या. एकदा जोरदार टाळ्या कुंभिवली संघासाठी झाल्या पाहिजेत. तृतीय क्रमांकाचं पारितोषिक जातोय ते म्हणजे सावरोली संघाला. या आपण हे पारितोषिक घेण्यासाठी अन्वी 11 सावरोली संघ ठरतोय या स्पर्धेमधला तृतीय क्रमांकाचा मानकरी आणि मागच्या वर्षी चॅम्पियन संघ होता सावरोलीचा. यावर्षी तृतीय क्रमांकाचं पारितोषिक त्यांना जात आहे. आपण हे पारितोषिक देऊन गौरव करतोय सावरोली संघाचा. आणि नक्कीच गौरवकडे आपण माईक देऊ. अन्वी 11 सावरोली संघ चांगला खेळ त्यांनी केला. ए पोल मधून सगळ्या बलाढ्य संघांना त्यांनी पराभूत केलं आणि 30,000 कॅश प्राइज आणि आकर्षक ट्रॉफी देऊन त्यांचा गौरव करण्यात येतोय. गौरव माईक घ्या तुम्ही. गौरव भरपूर मोठमोठ्या स्पर्धा तुम्ही खेळत असता. या निखिलजी देशमुख यांच्या आयोजनाबद्दल प्रथमतः काय म्हणाल आणि टीमच्या परफॉर्मन्स बद्दल काय म्हणाल? नाही, आयोजन चांगलेच आहे आणि आयोजन अजून चांगले झालंय. ई पोलमधनं संघ आला होता बीड संघ आणि त्यांनी फायनल मारले आणि त्यांचा सपोर्ट खरंच खूप चांगला सपोर्ट आहे त्यांच्या गावाचा. मी तर म्हणेन असे संघ आपल्याला आले पाहिजे ज्यांच्या गावामध्ये त्यांचा सपोर्ट असेल तर नक्कीच ही स्पर्धा तिथे सक्सेसफुल होते जिचा असा सपोर्ट बघायला मिळतो. थँक्यू सो मच. हा होता गौरव गोसालकर. यानंतर आपण एक वैयक्तिक पारितोषिक देतोय जे आहे उत्कृष्ट गोलंदाज. या स्पर्धेमध्ये अनेक गोलंदाज आले. जामरुंग संघ असेल, त्यानंतर कुंभिवली संघ असेल, दामणी संघ असेल, सावरोली असेल, बीड असेल, सगळ्या गोलंदाजांनी भरपूर विकेट्स घेतल्या. परंतु या स्पर्धेमधला या निर्धार चषकामधला उत्कृष्ट गोलंदाज ज्याने या एकंदरीत स्पर्धेमध्ये घेतले एकूण 9 विकेट्स संघ आहे बीड. सगळ्यांचा लाडका खेळाडू सोन्या यश लोभी ठरतो या स्पर्धेमधला उत्कृष्ट गोलंदाज. तब्बल 9 विकेट्स त्यांनी मिळवल्या. सायकल ट्रॉफी देऊन त्याचा गौरव करण्यात येईल इथे. सगळ्यांचा लाडका सोन्या पहिल्या रात्रीमध्ये काय मॅच त्यांनी जिंकून दिली होती. 3 विकेट्स तिथे मिळवल्या आणि तिथून त्याने मागे वळून बघितलंच नाही. तब्बल 9 विकेट्स या स्पर्धेमध्ये त्याने घेतल्या आणि यश लोभी ठरतो या सामन्याचा सामना उत्कृष्ट गोलंदाज. यश, कसं वाटतंय ही स्पर्धा जिंकलात आणि त्यानंतर आता तुम्हाला एक चांगलं पारितोषिक देखील मिळतंय. काय म्हणाल तुमच्या गावच्या सपोर्ट बद्दल आणि या स्पर्धेबद्दल? सगळ्यात पहिल्यांदा थँक्यू आम्हाला खेळायची संधी दिली आणि आयोजकांचं खूप खूप कौतुक. आणि जे काय आम्ही जिंकतो ते गावामुळेच आणि गावाचा सपोर्ट आहे त्यामुळेच आम्ही चांगला परफॉर्मन्स करतो. आता या सायकलवरती पहिला कोणाला बसवणार हा माझा शेवटचा आणि अंतिम प्रश्न आहे. त्याला थोडं टेन्शन आलंय पण नक्की पहिलं कोण बसेल त्याचा फोटो तुम्ही व्हायरल करा हीच विनंती असेल. ओव्हर टू. या स्पर्धेमधला द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक जातोय ते म्हणजे दामणी संघाला. एकदा दामणी संघासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. अप्रतिम दामणी संघ या स्पर्धेमध्ये खेळला. या पण हे पारितोषिक घेण्यासाठी जयवरी माता धामणी या संघाने जबरदस्त खेळ केला मयूर सर. अर्थातच अंतिम टप्प्यामध्ये थोडासा पिछाडीवरती राहिला. शेवटची पेटी मात्र त्यांची थोडीशी अपोजिट संघाच्या दिशेने फुटली मी तर असं म्हणेल. ओव्हर टू मयूर सर. नक्कीच 50,000 कॅश प्राइज आणि ट्रॉफी देऊन त्यांचा गौरव करण्यात येईल. जरी मरी धामणी संघ सगळ्या संघांनी अप्रतिम खेळ केला आणि त्यामध्ये आपण बघतो धामणी संघ
द्वितीय क्रमांकाचा पारितोषिक तो रनर अप संघ ठरतोय धामणी या स्पर्धेमधला. एकदा जोरदार टाळ्या धामणी संघासाठी झाल्या पाहिजेत. अजय अजय थांबा अजय. आणि कॅप्टन थांबा. अजयला मी खास आता आमंत्रित करतोय. या संघातील एक जबरदस्त गोलंदाज. टीम धामणी संघांना बऱ्याच मोठ्या संघांना आजच्या रात्रीमध्ये धक्के दिले, पण या आयोजनामध्ये आल्यानंतर तुम्हाला कसं वाटलं आणि या बीड संघाचा जो सपोर्ट तुम्ही पाहताय, हा सपोर्ट जर तुमच्या संघाकडे असतात तर तुमच्या मनामध्ये काय भावना असत्या? ॲक्च्युली आमचे पण प्रेक्षक येतात, त्यांचा सपोर्ट आम्हाला 100% आहेच. बीड संघाला आम्ही गुंडग्याला हरवलं होतं, त्यांनी इथं आम्हाला हरवलं. 1-1 झालेलं आहे आमचं. तर नेक्स्ट टाईम बघूया काय होईल. आणि अजून एक बोलायचं आहे मला की आम्ही सगळीकडे जातो खेळायला. कर्जतला जातो, पनवेलला जातो, परलीला जातो. पण जेव्हा कर्जतला जातो ना तेव्हा ते लोक आपला लॉट असेल तरच घेतात खेळायला आपल्याला. त्यांच्या लॉटला असेल ना त्याच्या टीममध्ये आपल्या इथल्या लो टीमला कुणालाच घेत नाही ते दरवेळेस. हां, आणि घेतली तरी डायरेक्ट मोठ्या लॉटा टाकतात, मग जेणेकरून पहिल्या राऊंडला घरी यायला पाहिजे आपल्या लोकांना. हां, नाही त्यांना आपण चान्स दिला आणि ते नंबर मारला. चांगलंच आहे, कॉंग्रॅच्युलेशन तुमचं. बाकी काय. तुम्हाला हे आयोजन कसं वाटलं? आयोजन खूप छान केलं आहे, एक नंबर. आणि हा ग्राउंड आम्हाला लकी आहे. डे टुर्नामेंटला आम्ही इथं पहिला नंबर मारला होता. निश्चित तुमच्या ज्या वेदना आहेत त्या कर्जत बीड संघानं मनावरती घेतल्या. त्यांच्या आयोजनामध्ये त्यांनी सांगितलं का पहिलं प्राधान्य आम्ही धामणी संघाला देऊ. याकरता पुन्हा एकदा बीड संघाचं जरा जोरदार टाळ्याने स्वागत करा. ओव्हर टू मयूर सर. वैयक्तिक पारितोषिकाकडे आपण आता जातोय. या स्पर्धेमधला उत्कृष्ट फलंदाज, भरपूर नावं होती. मी विनंती करतोय संतोष जोरकरांनी की सायकल वरती घ्या, कारण सायकल आणि ट्रॉफी देऊन त्याचा गौरव करण्यात येईल त्या खेळाडूचा. या रेसमध्ये रूपचंद पोलेकर देखील होता. या रेसमध्ये गौरव घोसालकर देखील होता. या रेसमध्ये साईराज देखील होता. या रेसमध्ये अनिकेत देखील होता. परंतु या स्पर्धेमध्ये ज्याच्या बॅटमधून आल्या धावा तब्बल 81. टोटल कॅल्क्युलेशन आहे, टोटल कॅल्क्युलेशन आहे. तब्बल 81 धावा करणारा अनिकेत ठरतोय या स्पर्धेमधला उत्कृष्ट फलंदाज. तब्बल 81 धावा त्याच्या बॅटमधून आल्या या स्पर्धेमध्ये. काय खेळला आणि सावरली टीमच्या अगेन्स्ट काय मॅच जिंकून दिली त्यांनी. अनिकेत ठरतो या स्पर्धेमधला उत्कृष्ट फलंदाज. तब्बल 81 धावा या संपूर्ण स्पर्धेमध्ये त्याच्या बॅटमधून आल्या आणि तो ठरतोय या स्पर्धेमधला उत्कृष्ट फलंदाज. अनिकेत, तुमच्या अटी हा मी तर म्हणेल स्वप्नात पडलेला गोड आनंद आहे. काय वाटतंय आता या सायकल वरती बसल्यानंतर, बाईकला थोडं लांब ठेवणार की कारला, हा माझा पहिला प्रश्न. आणि जो सपोर्ट तुमच्या टीमनं तुम्हाला आज फलंदाजी करता दिलाय त्याबद्दल काय म्हणाल आणि आयोजनाबद्दल काय म्हणाल? पहिली गोष्ट तर आयोजन निखिल दादा यांचं खूप चांगलं आहे. आणि जे इकडे बीड संघ जो जिंकला ही गटातनं, त्यांचं पण अभिनंदन. कारण त्यांनी एवढं लांबून येऊन एवढा प्रेक्षक वर्ग रात्रभर इथे येऊन सपोर्ट करायचा म्हणजे काय हे नाही आहे. आणि दुसरी गोष्ट अशी की आज मी एवढी 15 ते 18 वर्ष क्रिकेट खेळतोय धामणी गावातून. ही माझ्या स्वप्नातली पहिली मॅन ऑफ द सिरीज आहे, मॅन ऑफ द मॅच आहे, बेस्ट बॅट्समन आहे. मग आता या सायकल वरती पहिल्यांदा कोणाला बसवणार ते पण सांगून जा. मागे तर सायकल वरती कॅरियर नाहीये, पुढे नक्की आहे, तर पुढे चान्स कोणाला देणार? 15 दिवसापूर्वी भेटली असती तर पोरालाच दिली असती, उगाच घेतली. आता हेच घेऊन पनवेलला जाईन, गाडीने आणली अशी. पण बघा, कसरत पण होईल आणि या धावपळीच्या जगात आपण कसरत करावी हीच संधी आयोजकांनी तुमच्या समोर आणली. आणि त्याकरता ही सायकल आता तुम्हाला उत्कृष्ट फलंदाज म्हणून मिळालेली आहे. तुमचं पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक असं अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. ओव्हर टू मयूर सर. सांघिक पारितोषिकाकडे पुन्हा आपण जातोय आणि तदनंतर मग आपण जे महत्वाचं पारितोषिक आहे मॅन ऑफ द सिरीजचं ते देणार आहोत. या स्पर्धेमध्ये चॅम्पियन संघ ठरतोय, ज्यांनी खरोखरच ही स्पर्धा गाजवली तो बीड संघ ठरतो या स्पर्धेमधला चॅम्पियन. मी संपूर्ण संघाला विनंती करतो की आपण व्यासपीठावरती यावं.
चला सगळे खाली उतरा आणि कॅप्टन फक्त राहा. सगळे खाली उतरा आणि कॅप्टन फक्त राहा. त्यांच्या पॅकरला देखील Yes. थांबवू आपण. हा पॅकरला देखील थांबवा. अंजरून गावच्या जावयांना देखील थांबवा. 2 शब्द झाले पाहिजेत. 2 शब्द झाले पाहिजेत. मग 1 शब्द तरी झाला पाहिजे. तुषार सर जोडले जातात कॅप्टन सोबत. तर संघाचा कर्णधार माझ्या सोबत आहे. गिरीधर रुटे या संघाचा कर्णधार आहे. हा सोहळा तुम्ही जिंकलाय, पहिल्या क्रमांकाचा मान पटकवलाय. आता किती जल्लोष गावामध्ये जाऊन करणार आणि या स्पर्धेमध्ये जो खेळ तुमचा झाला त्याबद्दल थोडक्यात तुम्ही नक्कीच सांगाल. प्रथमतः आयोजकाचा धन्यवाद बोलतो की आम्हाला इथे चान्स दिला तुम्ही. आयोजन तर खूप चांगलंच होतं. आम्ही गेल्या वर्षी 17 ते 18 टुर्नामेंट हारलो असेल नाईटला. तरी आमचं हे प्रेक्षक वर्ग आहेत ना, त्याच जोशामध्ये त्याच ह्याच्यामध्ये जल्लोषामध्ये मॅच बघायला याची प्रत्येक ठिकाणी. आज पण आम्ही दैवलीमध्ये सेकंड राऊंड हारलो, पण 30 पब्लिक इथं सगळी आलेली आहे, कोणच घरी गेलेलं नाही. आणि आमचं जर हे असेल ना, हे ना सगळं हे आज चॅम्पियन झालं तर हे पब्लिक मुलं झालंय. तर अजून एक सांगतो, मोठमोठ्या टीमाला कसं आहे स्पॉन्सर असतात, पण आम्हाला कोण स्पॉन्सर नाही. तर आमच्यातलं निखिल दबडे आणि अमित रुटे हे दोघं खेळाडू आहेत, ते स्वतः बसतात आणि आम्हाला चान्स दिला आणि आज त्यांच्यामुळे आम्ही आज चॅम्पियन झालो. तर जल्लोष तुम्ही इथं बघितलाच असेल, तर गावात तर किती होणार आहे. जावयांना आपण वरती बोलूयात आता. या जावया. सौरभ पवार यायलाच लागतंय. जावई बापू. सौरभ पवार या. सौरभ पवार यांचं पहिल्यांदा तर स्वागत आपण नक्कीच करूया. कसं वाटलंय आयोजन? गुलाल तर तुम्ही आधीच उडवला होता, पण आता या स्पर्धेमधनं जेव्हा घरी जाल तेव्हा या स्पर्धेची गोड आठवण तुम्हाला कायम राहील का? हो, नक्कीच राहील. आयोजन तर खूप छान होतं आणि आम्ही चॅम्पियन झालोय तर खूप खुश आहे. तर त्या चॅम्पियनच्या जोशासाठी थोड्या ओली आहेत त्या बोलतोय मी. बीड गावाच्या भवानी आईची कपाली लावून उधी, बीड गावाच्या भवानी आईची कपाली लावून उधी, उधी नाही हो साधी सुधी, उधी नाही हो साधी सुधी. आणि म्हणतात ना, मोठे मोठे गार केले गमती गमती मधी, ए मोठे मोठे गार केले गमती गमती मधी. थँक्यू. वा वा वा. कर्जत बीड गावचा सुंदर आवाज तुम्ही ऐकला. पुन्हा एकदा सगळ्यांचं विशेष कौतुक करूया. आणि जावई कुठे गेले? या जावई या. आज जावई खुश आहेत, उद्या मेजवानी देखील असेल. कसं वाटलं सर तुम्हाला या आयोजनामध्ये? आणि आयोजकांबद्दल 2 शब्द तुम्ही नक्की बोलाल. खूप छान आयोजन होतं. निखिल देशमुख आणि संतोष जोरकर यांनी आम्हाला इथे संधी दिली, त्यांचा खूप खूप आभार. मॅन ऑफ द सिरीजच्या पुरस्कारकडे वळूया. ओव्हर टू मयूर सर. बीड संघ लगेच जाऊ नका, लगेच जाऊ नका. तुम्ही इथे पाहिजेत आम्हाला. कुणी जाऊ नका पाटणकर. तुमच्या मुलं 4 जण लागले स्पर्धेला. तुम्ही कुठेही जाऊ नका, इथेच थांबा, कारण एक बक्षीस बाकी आहे अजून आणि तुमच्या संघाला देखील जाऊ शकतो, हे माहिती तुम्हाला. या स्पर्धेमधला उत्कृष्ट खेळाडू, सर्वोत्कृष्ट खेळाडू, अर्थातच मॅन ऑफ द सिरीज. आणि या स्पर्धेच्या निमित्तानं आपण बघितलं निखिलजी देशमुख, संतोषजी जोरकर यांनी इलेक्ट्रिक स्कूटी मात्र या स्पर्धेमध्ये ठेवण्यात आली. म्हणजे एका खेळाडूचं स्वप्न आज, जो ग्रामीण गटामधून खेळतो, आपल्या गावासाठी खेळतो, त्या खेळाडूचं स्वप्न आज पूर्ण होईल. या रेसमध्ये होते 3 खेळाडू आणि आपण नियम देखील सांगितला सगळ्यांना की पहिल्या 3 मॅचेसचेच पॉइंट धरले जातील. पहिला खेळाडू आहे ज्याचे पॉइंट आहेत 56. दुसरा खेळाडू आहे त्याचे पॉइंट आहेत 57 आणि तिसरा खेळाडू आहे ज्याचे पॉइंट आहेत 72 आणि तो आहे कुंभिवली संघाचा नाही
तर गावदेवी जांभरुण संघाचा अमोल पाटील ठरतोय या स्पर्धेमधला मॅन ऑफ द सिरीज. अमोल पाटील ठरतो या स्पर्धेमधला उत्कृष्ट खेळाडू, मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी, पहिली बाईक त्याच्या आयुष्यातली आणि खरोखरच या इलेक्ट्रिक स्कूटीचा मानकरी ठरलाय अमोल सदानंद पाटील. मनीष देशमुख या आपण पण या. मनीष पहिल्या मॅच मध्ये 28 धावा, दुसऱ्या मॅच मध्ये 25 धावा, तिसऱ्या मॅच मध्ये 19 धावा, तब्बल 72 धावा 3 मॅच मध्ये त्याने केल्या, 72 पॉइंट. त्याचबरोबर गुप्चन त्याचे देखील आपण धावा सांगू, 15 त्याच्या धावा पहिल्या मॅच मध्ये, 24 दुसऱ्या अमोल पाटील या. तिसऱ्या मॅच मध्ये 13 आणि 1 विकेट आहे, म्हणजे 57 पॉइंट रूपचंदचे आहेत. आणि अनिकेतचे पॉइंट सांगतोय, पहिल्या मॅच मध्ये 29, त्यानंतर दुसऱ्या मध्ये 10, तिसऱ्या मॅच मध्ये 17, एकूण 56 पॉइंट त्याचे आहेत. अमोल पाटील आपल्या सोबत जोडले गेलेत, मॅन ऑफ द सिरीज ते हकदार राहिलेत. हे श्रेय कोणाला द्याल आणि हे आयोजन कसं वाटलं, या गाडीवरती पहिला राऊंड कोणाला माराल हे देखील इथून सांगून जा. दादाला. दादाला पण कोणत्या दादाला? इथे बरेच दादा आहेत, संतोष जोरकर दादा आहेत, सूरज केदारी दादा आहेत, तिकडे निखिल दादा आहेत आणि आमचे अनिल दादा देखील आहेत. प्रशांत दादाला. प्रशांत दादाला मात्र तो या गाडीवरती पहिल्यांदा बसवणार आहे. पण या स्पर्धेमध्ये ही जी मालिका वीरसाठी तुम्हाला जी बाईक मिळालेली आहे त्याचं श्रेय तुम्ही तुमच्या संघाला द्याल का? नक्कीच. सांघिक कोट्यामध्ये ही लढाई लढलीत आणि त्यामध्ये तुमचं योगदान खूप जास्त पाहायला मिळालं. आता आनंदी आहात की अजूनही मनामध्ये दुःख आहे ती स्पर्धा हरल्याचं? नाही. आयोजन कसं वाटलं? आयोजन खूप सुंदर होतं. आणि तुम्हाला जर पुढच्या वर्षी घेतलं नाही तर काय मग? नक्कीच एवढे चांगलं खेळलं तर का घेणार नाही यामध्ये तीळ मात्र शंका नाही. हा होता अमोल पाटील, मॅन फ्रॉम जांभरुख, जो बायकर मॅन झाला. एकदा जोरदार टाळ्या अमोल पाटील साठी. थँक्यू सो मच. सगळ्यांचं मनापासून आपण आभार व्यक्त करूया. अमोल पाटीलला मी एक विनंती केली, 11च्या 11 तुम्ही या गाडीवरती बसून एक राऊंड मारून दाखवा. आणि निश्चितच पुन्हा एकदा मयूर कांबळे सरांचं, त्याचबरोबर मी आमचे गुरुवर्य प्रवीण सर दुगाडे आणि जे आमचे चारी पंच होते त्या चारी पंचांचं, त्याचबरोबर डीजे ऑपरेटर, मंडप डेकोरेटर्स आणि ग्राउंड्समन असतील, स्वतः आयोजक असतील, कॅमेरामन असतील, ज्यांनी या स्पर्धेला मोलाचं सहकार्य केलं, साथ दिली, त्या सगळ्या ग्रामस्थांचं आणि या पंचकृषीतील सगळ्या खेळाडूंचं, ज्यांनी या स्पर्धेमध्ये आपला संघ खेळवला, त्या सगळ्यांचं इथून आभार व्यक्त करतो. आणि स्पर्धा अतिशय सुंदरतेनं संपन्न झाली हे जाहीर करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय क्रिकेट.